लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहणार की कशा पद्धतीने आता तेजस्विनी हिला डावलून मनस्विनी आता सखीने विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देणार आणि मग मात्र आता पुन्हा एकदा कान्हा मनस्विनीचा खोटारडेपणा उघड पाडणार. आता नेमकं कसं आणि काय काय घडतं हे सगळं काही आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आता इकडे आपण पाहतोय सखीला तेजस्विनीने सांगितलेलं असतं प्रश्न विचार तुला जे विचारायचं असेल ते विचार. त्यानंतर मग सखी विचारते बाबांना सगळ्यात जास्त त्रास कसला व्हायचा. आता सखीने हे विचारल्यानंतर मग मनस्विनी आणि तेजस्विनी दोघींच्याही हातात ती 2 चिठ्ठ्या देते आणि म्हणते याच्यावरती उत्तर लिहा आणि सांगा. मग आता दोघीही जणी उत्तर लिहितात. आता मनस्विनीचं उत्तर पाहून तेजस्विनीचे डोळे उघडेच राहतात. ती तिच्याकडे एकटक बघायला लागते. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते काय झालं सखी, अशी आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे का बघतेस तू. अगं राघव माझा नवरा होता. राघवला काय आवडायचं काय नाही, राघवला काय करायला यायचं काय नाही, त्याला काय वाटायचं काय नाही, त्याच्या शेवटच्या वेळी त्याची अवस्था काय होती, ह्या सर्व गोष्टी मलाच माहीत असणार ना. मग मी एवढं बरोबर उत्तर दिलं तर आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे. सखी राघवला वारून जरी आज वर्ष 12 झाली असली तरीही माझ्या मनात तो कायम जिवंत आहे. माझ्या मनात कायमच त्याची छबी राहणार आहे आणि त्यामुळे मला तू हे असं बघू नकोस ग. मी जरी बदलले असले तरी वेगळी नाही आहे, मी तीच आहे. आता हे सगळं ऐकून मग सखी ही भाऊक होते, जरा संभ्रमात पडते की नक्की विश्वास ठेवू तर ठेवू कोणावर. आता मग ती दुसऱ्या तेजस्विनीच्या हातातली चिठ्ठी घेते. तेजस्विनीच्या हातातली चिठ्ठीसुद्धा अगदी आता अचूक उत्तर लिहिलेली असते. आता सखी मात्र खूप मोठ्या प्रश्नकोड्यात पडलेली असते. ती म्हणजे आता नक्की खरं कोण बोलतं आहे आणि खोटं कोण बोलतं आहे. खरी तेजस्विनी कामत कोण आहे, कोणी बरोबर उत्तर आणि खरं उत्तर लिहिलं आहे. नाही म्हणजे खरं उत्तर तर दोघींनी पण लिहिलं आहे, पण कोणाला माहिती होतं उत्तर आणि कोणी काहीतरी चालाकी केली आहे. काहीच कळायला मार्ग नाही आहे. कसं शोधून काढू, काय करू हा विचार आता सखीच्या मनात असतो. सखी विचार करते खरोखर सरकारच माझी आई असतील का, म्हणून त्यांना माहिती असेल आणि म्हणूनच तर त्यांनी मला अगदी अचूक आणि बरोबर उत्तर दिलं ना. त्यावेळी दुसऱ्या बाजूला इकडे कान्हा विचार करत असतो की नाही नक्कीच काहीतरी गफलत आहे, काहीतरी गडबड आहे. या बाईने इतके सहजासहजी इतकं अचूक उत्तर दिलं आहे म्हणजे काहीतरी गोंधळ आहे. नेमका काय गोंधळ आहे हे शोधून काढलंच पाहिजे, कारण माझी पूर्ण खात्री आहे की ही बाई तेजस्विनी कामत नाहीच आहे, ही मनस्विनीच आहे. पण मग ही जर मनस्विनी खानोलकर आहे तर राघव सरांच्या बाबतीतली एवढी खाजगी गोष्ट हिला कशी काय माहिती असू शकते. ते पण हिचं वागणं बोलणंसुद्धा फार काही बरं नव्हतं, त्यामुळे ही राघव साहेबांच्या जास्त संपर्कात सुद्धा आलेली नसेल. मग जर असं आहे तर असं असतानासुद्धा कसं काय शक्य आहे, कसं घडलं असेल, हिला कशी माहिती मिळाली असेल, कुठून माहिती मिळाली असेल, हिने कोणाची मदत घेतली असेल का. नाही कान्हा विचार करून काहीही मिळणार नाही आहे. सरकारने मनस्विनीने हे सगळं नेमकं कसं जमवलं आहे हे पहिलं शोधून काढायला हवं, कारण जोपर्यंत मनस्विनीच्या मागे कोण आहे हे कळत नाही तोपर्यंत पुढे जाण्यात काहीही अर्थ नाही, सगळं व्यर्थ आहे. आता बारीक लक्ष ठेवावं लागेल मनस्विनीवर. मनस्विनी जेव्हा तिच्या खोलीच्या बाहेर पडेल त्याच्यानंतरच मला आता माझं काम करता येईल. एकदा का मनस्विनी घरातनं बाहेर पडली की मग तिच्या रूममध्ये जाऊन मी जरा शोधाशोध करून बघेल, मला नक्कीच काहीतरी सापडेल अशी मला खात्री आहे. मग आता लगेचच मनस्विनी ही जेव्हा ऑफिसला जायला निघते ती कान्हाला ऑफिसला चल असं म्हणते. कान्हा म्हणतो सरकार विसरताय का तुम्ही. अहो मी सुट्टीवर आहे नाही का 4 दिवसांच्या. मग मी मेल केला आहे, तुम्हीही विसरता का मेल चेक करायला. त्यावर लगेचच आता सरकार शट अप एवढं म्हणून मीटिंगसाठी घरातनं बाहेर पडतात. कान्हा म्हणतो चला आता मी या सरकारचा अपमान केला आहे म्हणजे दिवसभर हिच्या डोक्यात तोच विचार घोळत राहील आणि घरामध्ये मला माझं काम करता येईल, घरात मी काही उलटपालट करू शकतो असा विचार तिच्या डोक्यात येणार नाही. मग कान्हा आता संधी साधतो आणि सरकारच्या रूममध्ये येतो. रूममध्ये येऊन तो आता लगेचच शोधाशोध करायला सुरुवात करतो. आता तो विचार करतो ह्या सरकारची खोली म्हणजे मयासुराच्या मयासभाप्रमाणे आहे. जिथे जे दिसतं तिथे ते नसतंच. इथे हा फक्त ड्रेसिंग टेबल दिसत होता, पण त्या दिवशी याच्या खालीच मला ती डायरी सापडली होती.
तर दुसऱ्या बाजूला आता इकडे ते मनस्विनी ही ऑफिसमध्ये आलेली असते. ऑफिसमध्ये येऊनही तिच्या डोक्यातले विचार काहीही केल्यास संपत नसतात. ती विचार करते, राघवची डायरी मला सापडली म्हणून खरं तर माझा निभाव लागला. जर मला राघवची डायरी सापडली नसती तर मग मात्र सखीने मला प्रश्न विचारल्यावर माझी चांगलीच झुंबड उडाली असती. पण काहीही करून कसंही मला सखीला आता हे पटवून द्यायलाच हवं की मीच आहे खरी तेजस्विनी कामत, तिची खरी आई. तर तोपर्यंत इकडे आता कान्हा हा खूप शोधाशोध करतो, खूप दमतो, पण तरीही कान्हा शोध काही थांबवत नाही. आता बराच वेळ होऊन जातो, सरकारची घरी येण्याची वेळही होते, पण तरीही कान्हाला अजून काहीही सापडलेलं नसतं. मग शेवटी आता कान्हा हा विचार करतो, खरंच मनस्विनीला माहीत असेल ती गोष्ट. नाही पण कसं शक्य आहे? इतक्यात आता त्याचा हात तिथे बेडवरती जरा जोरात आपटला जातो. त्याबरोबर बेडचा दरवाजा उघडतो आणि आता बेडमधनं तिथे काही कप्पावरती येतो. आता तो कप्पा बघून कान्हा म्हणतो, अरे म्हणजे इथे सुद्धा सिक्रेट ड्रॉवर आहे, बघितलं पाहिजे. आणि मग तो त्या सिक्रेट ड्रॉवरमध्ये तपासायला लागतो आणि तिथे त्याला आता राघव कामत साहेबांची डायरी सापडते. मग कान्हा आता ती डायरी उघडतो तर त्या डायरीमध्ये सरकारने जे प्रश्नाचं उत्तर दिलेलं असतं ते आधीच लिहिलेलं असतं. कान्हा म्हणतो, अच्छा म्हणून या सरकारला उत्तर द्यायला जमलं होय. त्याबरोबर त्या ठिकाणी मनस्विनी येते. मनस्विनी आता कान्हाला विचारते, कान्हा तू माझ्या खोलीमध्ये काय करतोयस? मी नसताना माझ्या खोलीमध्ये यायचं नाही हे मी कितींदा सांगितलं आहे. हिम्मत कशी झाली मी नसताना खोलीत येण्याची? काय माझी भीती संपली आहे का? नाही, काय ना, एक गोष्ट लक्षात ठेवा की हा लपंडाव अगदी 4 दिवसांपुरतीचा आहे, पण मी कायमची सरकारच असणार आहे. कारण मनस्विनीताई खोटं बोलतीये हे सखीच्या लवकरच लक्षात येईल आणि मग ती तिला घरातनं बाहेर काढेल, समजलं ना? त्यामुळे तोपर्यंत गुपचूप निवांत राहायचं. त्यावेळी मग कान्हा म्हणतो, तुम्ही याबरोबर सरकार म्हणतात, गप, आवाज बंद, आवाज वाढवायचा नाही. इतक्यात सखी तिकडे येते आणि म्हणते, मी तरी आवाज वाढवू शकते ना? सरकार म्हणते, काय झालं बोल ना. तर लगेचच सखी ही कान्हाला म्हणते, कान्हा जाऊ दे, तू वाईट वाटून घेऊ नकोस फार, आता होईल सगळं हळूहळू व्यवस्थित. आणि मग ती लगेचच म्हणू लागते, सरकार मी ऐकलं आहे सगळं बोलणं तुमचं आणि कान्हाचं आणि बघितलं आहे सुद्धा तुमच्या हातामध्ये ही डायरी म्हणजे बाबांची डायरी आहे आणि ह्याच डायरीतल्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला विचारली आणि तुम्ही याच डायरीतनं बघून मला सर्व प्रश्नांची उत्तरं सांगितलीत. सरकार तुम्हाला काय वाटतं, मला कळलं नसेल का? तुम्ही हे सगळं कशासाठी करताय, का करताय? याचा अर्थ तुम्हाला तुमचा नवरा कसा होता हेही माहीत नाही आहे, असंच होऊ शकतो ना? आता मात्र सरकार गप्प बसते. मग सखी म्हणते, थोडक्यात काय तर या राऊंडमध्ये तुम्ही चीटिंग केलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही डिस्क्वालिफाय झालाय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढच्या राऊंडमध्ये असं काहीही करू नका, कळलं ना? त्यानंतर मग लगेचच सरकार ही तिकडनं निघून जाऊ लागते. त्याबरोबर इकडे सखी ही कान्हाला म्हणत असते, कान्हा नक्की आपण काय करणार काय आहोत? कारण मला काही कल्पना नाही आहे, आपण कसं शोधून काढणार आहोत माझी खरी आई कोण, माझी खोटी आई कोण? त्याबरोबर कान्हा म्हणतो, समजणार. सखी मॅडम बरोबर समजणार. त्याबरोबर सखी म्हणते, अरे पण कसं? त्याबरोबर कान्हा म्हणतो, कळणार. सखी म्हणते, तुम्हाला काय वाटलं होतं ही डायरी घेऊन तुम्ही माझ्या बाबांबद्दलच्या गोष्टी मला सांगाल आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवेन? नाही, डायरीमुळे तर मी तुमच्यावर विश्वास कधीच ठेवणार नाही. त्याबरोबर मग कान्हा आणि सखी दोघंही तिकडनं निघून जातात. आता कान्हा आणि सखी तिकडनं गेल्यानंतर मग मनस्विनीची मात्र खूपच जास्त चिडचिड होऊ लागते. मनस्विनी विचार करते की हे सगळं काय घडतंय माझ्याबरोबर. तर दुसऱ्या बाजूला सखी ही विचार करते, बापरे सरकार किती खोटारड्या होत्या, त्यांनी चक्क बाबांची डायरी कॉपी केली आणि डायरीतनं माझ्या प्रश्नाचं उत्तर मला शोधून दिलं. तर दुसऱ्या बाजूला सरकार ही तिच्या रूममध्ये चिडचिड करत असते, पूर्वीसारखीच सामानाची अस्ताव्यस्त करत असते आणि म्हणत असते, त्या सखीची एवढी हिंमत आहे का त्या कामतांमध्ये की त्यांनी सरकारांचं मत धुडकावून लावलं, सरकारला असं पायाशी घेतलं. नाही सखी, नाही. आता सध्या मला प्रॉपर्टी हवी आहे आणि प्रॉपर्टीसाठी मी गप्प आहे, पण एकदा का मला तुझी सगळी प्रॉपर्टी मिळाली ना की त्यानंतर मी तुला जिवंत सोडणार नाही. जर मी तुझा जीव घेतला, तुला कायमची संपवून टाकली आणि तुला तुझ्या बापाकडे पाठवली तर माझंही नाव सखीची मावशी मनस्विनी सांगणार नाही. बघच, तुला काय वाटलं एवढे दिवस मी तुला पोसलं आणि आता तुला तुझ्या आईकडे पाठवून देईन?
त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे तेजस्विनी ही देवासमोर हात जोडत असते आणि आता ती प्रार्थना करत असते की बाबा देवा, तुझ्या कृपेने आता सगळं काही सुरळीत झालेलं आहे, व्यवस्थित झालेलं आहे. आता हे सगळं असंच कायम राहू दे. माझ्या घरावर, माझ्यावर तुझा आशीर्वाद सदैव असू देत आणि सगळं सुखकर होऊ देत. घरातलं दुःख, विघ्न सगळं बाहेर जाऊ देत. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. लपंडावमधली जास्त कुठली अभिनेत्री तुम्हाला आवडते? आत्ताची, सध्याची जी मनस्विनी आहे ती की तेजस्विनी आहे ती, हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.